नमस्कार. मी कुमार कुलकर्णी. मी आपण सारे या चॅनलकडून आलोय. आपल्याकडं आपल्या समवेत आहेत अनिकेत अनिल हरपुडे आहेत. तर ते प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर पद्मावती या विभागातून या प्रभागातून हे इच्छुक उमेदवार आहेत आणि आपण त्यांच्याशी काही हितगुज साधू. तो तुम्ही तुमचा परिचय दिला साहेब तर बरं होईल. नमस्कार, जय श्रीराम. मी अनिकेत अनिल हरपुडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सोलापूर शहर युवा मोर्चा प्रभारी असे आता माझ्यावरती दायित्व आहे आणि गेली 2016 पासून म्हणजे 9 वर्ष युवा मोर्चात कार्यरत आहे आणि सक्रिय आहे. तुम्ही तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात कशी केली त्यात? राजकीय जीवनाचा प्रवास जर माझा असेल तर लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजां हे माझं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती मी घडत आलेलो आहे. 2013 म्हणजे मी अवघ्या 9वीत होतो. 9वीत असल्यापासून मी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरी करत आहे आणि तो जन्मोत्सव अशासाठी साजरी करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवकांपर्यंत पोहोचावे आणि ते त्यांनी त्यांच्या अंगी कोरून एक समाजकार्य घडावं आणि समाज एक विचारांनी घडला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते, तर तो एक विचार आहे आणि तो विचार आपल्या अखंड भारताला देऊन गेलेले. आणि तुम्ही या प्रभागातून सर्वात मोठी तुमची समस्या काय, म्हणजे या प्रभागाची समस्या काय? प्रभाग म्हणलं तर आता हे महानगर आहे. महानगरामध्ये बऱ्याच समस्या असतात. मग त्याच्यात ड्रेनेज आलं, त्याच्यानंतरनं लाईटची समस्या आली, त्याच्यानंतरनं रस्त्यांची आली. अशा अनेक समस्या आहेत. ह्या समस्यांवरती तर मी नक्कीच काम करेल. पण ह्या समस्यांवरती काम करत असताना आज जर आमच्या प्रभागाचा भौगोलिक अभ्यास तुम्ही केला, तर आपल्या दृष्टिकोनास असं येतं की एकूण 23 वस्त्या आमच्या प्रभागामध्ये आहेत, छोट्या आणि मोठ्या मिळून. त्याच्यानंतरनं हा प्रभाग संमिश्र आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये वस्त्या पण आहेत आणि ह्याच्यामध्ये सोसायट्या पण आहेत. म्हणजे सोसायट्या भाग पण हा भरपूर मोठा आहे. पण इथं कसं ह्या दोन्हीची सांगड घालताना जे वस्ती भाग आहेत, तिथं आज जे युवक आहेत, जे शाळेत जाणारी मुलं आहेत, तर त्यांच्यापर्यंत मला कसं पोहोचता येईल, त्यांना म्हणजे मुख्य प्रवाहात कसा आणता येईल आणि त्यांना शिक्षणाची गोडी कशी लावता येईल. कारण एक वाक्य आहे की जर शिक्षणाची गोडी लागली तर तो भाग असेल, ती वस्ती असेल किंवा तो देश असेल, हा नक्कीच सुजलम सुफलम होतो. सुधारत. आणि तुम्ही जी आत्ता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जी कामं केलेली आहेत, ती कुठल्या संस्थेमार्फत करणार आहात की स्वतः काही कामं करणार आहात काय? तसं पण होऊ शकतं. मी आजवर स्वराज प्रतिष्ठान धनकवडी पुणे या नावाने आपली संस्था आहे. या माध्यमातून आपण बरीच कामं केलेली आहेत. तसंच युवा मोर्चात सक्रिय असताना युवा मोर्चाच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल, त्याच्यानंतरनं आमच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आणि राज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असेल, त्यानंतरनं जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धा, त्याच्यानंतरनं लोकांची नेत्र तपासणी शिबिर, असे अनेक उपक्रम आजपर्यंत राबवले आहेत आणि इथनं पुढं नगरसेवक होईल नाही होईल नागरिकांचा प्रतिसाद, पण माझं समाजकार्य कधी थांबणार नाही. आणि तुम्ही आता सांगितलं तसं, कारण आता ज्या प्रभागातून तुम्ही आहात त्या प्रभागात रोजगाराची संधी खूप खूप कमी आहे तिथे. कारण आता सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रश्न जो आहे तो रोजगाराचाच आहे. तर तिथं खूप कमी आहे. तर तुम्ही रोजगार कसे मिळवून देणार त्या तिथल्या नागरिकांना किंवा त्या तिथल्या मुलांना? तुम्ही जर म्हणलात की रोजगाराची संधी, तर कमी असा नाहीये, रोजगार भरपूर आहे. फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. म्हणजे आता जर आमच्या भागाचा विचार केला तर सहकार नगर भाग आहे. त्या सहकार नगर भागामध्ये बरेच IAS, IPS बरेच मोठे मोठे अधिकारी आहेत. तसेच सहकार नगर भागातील बरीच मुलं परदेशामध्ये आज उद्योग धंदा व्यवसाय निमित्त तिकडं सेटल झालेले आहेत. आणि तसंच आमच्या इथं वस्ती पातळी पण आहे, जिथं युवकांना रोजगार नाहीये. पण आज नरेंद्रभाई मोदींची मेक इन इंडिया जी कन्सेप्ट आहे, त्याच्या माध्यमातून असेल किंवा इतर बऱ्याच योजना आहेत, म्हणजे मुद्रा लोन असेल, म्हणजे लोकांना व्यवसायासाठी कसं प्रोत्साहित करता येईल हे आपलं भारत सरकार
कायम तत्पर आहे या विषयामध्ये. त्याच्यानंतर जे इंजिनियर लोक असतील त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर आपल्या पुणे महानगरपालिकेचं टेंडर भरण्यासाठी जे लायसन मिळतं ते लायसन मिळवण्याकरिता शिक्षित बेरोजगार ह्याच्या अंतर्गत जे इंजिनिअरिंग झालेली मुलं आहेत त्यांना मी नक्कीच लायसन मिळवून देईल. त्याच्यानंतरनं आत्ताचा जमाना हा एआयचा जमाना आहे. एआय वरती अभ्यास करून प्रभागातल्या युवकांना कशा पद्धतीने रोजगार देता येईल ह्याच्यावरती मी काम करेल आणि जास्तीत जास्त युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. आणि वाहतूक समस्या ही सर्वसामान्य सगळीकडेच भेडसावणारा प्रश्न आहे. त्यात आपला जो प्रभाग आहे तिथं ही वाहतूक समस्या खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ती सोडवण्याकरता तुम्ही कसे काय प्रयत्न करणार? वाहतूक समस्या हा न सुटणारा प्रश्न आहे, पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे जो प्रश्न न सुटणार आहे उलट त्याच्यावरती पहिलं काम केलं गेलं पाहिजे. मग वाहतूक समस्येचा अभ्यास करताना आपल्याला तिथनं काही वेगळे पर्याय मार्ग देता येतात का? रस्त्यांची आत्ताची जी अवस्था आहे म्हणजे काही ठिकाणी खड्डे आहेत, काही ठिकाणी रस्ते दुरावस्थेत आहेत, ते आपल्याला कसे सुधारता येतील, जास्तीत जास्त रोड कनेक्टिव्हिटी आपल्याला कशी देता येईल आणि त्याच्यावरती अभ्यास करून नक्कीच मी वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि स्थानिक गुन्हेगारी प्रभागात खूप खूप ठिकाणी आहे. तर ती नियंत्रणास आणण्यासाठी तुम्ही पोलिसांकडून काय मदत घेणार किंवा तुम्ही काय मदत करणार त्याला? मी 2017 ते 19 जवाहरलाल नेहरू बहुउद्देशीय केंद्र जे आहे म्हणजे येरवडा जेलचं बालसुधारगृह तिथं काम केलेलं आहे. तिथल्या काही संस्थांसोबत काम केलेलं आहे. त्यानंतर तिथं काम करताना लक्षात आलेल्या गोष्टी मी सांगतो. म्हणजे हा खूप जुन्या काळातल्या गोष्टी आहेत, पण काम करताना अशी गोष्ट माझ्या निदर्शनास आली की जे युवक आहेत ते कुठल्या तरी मोठ्या बाईला इन्फ्लुएन्स होतात, त्यांच्या मागे काम करायला लागतात. एक मोहमायाचं ते जग निर्माण झालेलं आहे त्या युवकांसाठी आणि त्यातनं त्यांना कसं बाहेर काढता येईल, त्यांना त्यांच्या जीवनाचं महत्व कसा पटवून देता येईल. कारण जर त्यांना त्यांच्या जीवनाचं महत्व कळालं तर ते गुन्हेगारी क्षेत्राकडं त्यांचं लक्ष केंद्रितच होणार नाही. ह्याच्यावरती नक्कीच आम्ही काम करू आणि पोलिसांना एकत्रित घेऊन आजची जी वाढती गुन्हेगारी आहे ती कशी थांबवता येईल, युवकांना त्यातनं कसं बाहेर काढता येईल याच्यावर नक्कीच काम करू. आणि राजकारण म्हणलं की टीका प्रतिटीका येतेच तिथे. तर तुमच्याकडनं जर समजा काही टीका झाली तर तुम्ही त्याला सामोरं कसं जाताल किंवा काय उत्तर काय देताल त्याच्यातनं? बरोबर आहे. राजकारण म्हणलं की टीका त्याच्यानंतरनं ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. पण तुम्ही जर स्वच्छ प्रतिमेने काम केलं, आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी केंद्रामध्ये कार्यरत आहे आणि ते कार्यरत असताना त्यांच्यावरती बऱ्याच ठिकाणी टीका होतात. पण प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर मोदींनी आजपर्यंत जेवढी वचन दिली तेवढी वचन पूर्तीच नेली. म्हणजे त्यांनी आज भारतातली नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून भारताची कनेक्टिव्हिटी वाढवली आहे. त्याच्यानंतरनं न सुटणारा जो प्रश्न होता ज्याच्यावरनं कायम काँग्रेस दंगल घडवायच्या किंवा ज्या काही गोष्टी करायच्या, एकही दंगल न करता राम मंदिराचा प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी हाताळला आणि तो सोडवला. आज प्रभू रामांचं मंदिर अयोध्येत 550 वर्षांनंतर निर्माण झालेले. तसंच 370 कलम असेल तो हटवताना कुठल्याही प्रकारची दुर्घटना न घडता अमितभाई शहांनी स्वतः तिथं लक्ष घालून तो विषय सॉल्व्ह केला. म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत, पण हे सॉल्व्ह करून पण आज त्यांच्यावरती टीका होती. पण टीका होती म्हणून आमचे नरेंद्रभाई मोदी कुठं थांबले नाही. आज आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आपले लाडके देवाभाऊ यांच्यावर पण बऱ्याचदा टीका झाली, पण ते कधीच थांबले नाही. ते त्यांच्या कामात मागे नाही पडले आणि हाच आदर्श आम्ही युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे सामान्य कार्यकर्ते असतील, हा आमच्या मनाशी बाळगतो आणि त्यांच्याकडे बघूनच आम्ही आज घडत आलेलो आहे. आणि आम्ही नक्की असं तुम्हाला ग्वाही देतो की किती टीका होऊ द्या, किती संकट येऊ द्या, पण एक युवा मोर्चाचा कार्यकर्ता सक्षमपणे उभा राहील आणि तो सदैव कार्यरतच असेल. आणि तुम्ही या प्रभागातून जिथून आता इच्छुक आहात त्या प्रभागातल्या मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यायचं? त्यातून विषय असा आहे की आज
युवकांना संधी देणं काळाची गरज आहे. हा प्रभाग ह्यापूर्वीही म्हणजे हा जो प्रभाग आहे त्या प्रभागाचा जर खरंच तुम्ही भौगोलिक अभ्यास केला तर मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं वस्ती भाग आहे, सोसायटी भाग आहे, तसंच हा प्रभाग म्हणजे पुण्याचा श्वास आहे. आता तुम्ही म्हणताल श्वास का म्हणतोय, तर पुण्याचा श्वास अशा करिता की ह्या प्रभागामध्ये तळजाई सारखी एक सुंदर टेकडी आहे जिथं अनेक झाडं आहेत, अनेक वृक्ष आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक खूप मोठा ऑक्सिजन सप्लाय होतो. ह्या प्रभागामध्ये ह्या प्रभागाचा विकास यापूर्वी काही युवकांनी केलेला आहे आणि आता माझी मागणी एवढीच आहे की आज जर तुम्ही आमच्यासारख्या युवकांना संधी दिली तर आम्ही नक्कीच या प्रभागाचा विकास करू आणि एक डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जी आपली वाटचाल आता भारताची चालू आहे त्याच्यामध्ये ह्या प्रभागाचा एक चांगला विकास करून दाखवण्याचं काम मी नक्की करेन. आणि तुम्ही मगाशी म्हणल्यासारखं तळजाई सारखं सुंदर जंगल आहे जिथून पर्यावरण चांगलं निघतं. तर पर्यावरण वाचवण्याकरता आता जे सिमेंटची जंगल जे उभे राहतात तर ती कमी करून तुम्ही झाडं व्यवस्थित देणार, नक्की काय करणार म्हणजे तिथं? अ, तळजाईची जी टेकडी आहे तिथं वृक्ष लागवड तर आहेच, पण तिला अजून कसं आपल्याला म्हणजे सुरक्षित ठेवता येईल त्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून नक्कीच मी काम करेल आणि त्याच्यावर अभ्यास करेल. आणि तुम्ही राजकारणी जे आहेत त्यात तुमचं वेगळेपण काहीतरी दाखवणं हे प्रत्येक राजकारण्याचं ध्येय असतं, तसं त्यात तुमचं वेगळेपण काय त्यात? नाही, कार्य करत राहिलं तर वेगळेपण दाखवायची गरज नाही. ज्यांना स्टंट करायचा असतो ते थोडंसं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही ह्या आपल्या इथल्या जे स्थानिक मतदार बंधू भगिनी आहेत तर ते किती प्रमाणात आहेत आणि कसे आहेत आणि तुम्ही त्यांना वेगळेपण म्हणून संदेश काय देताल तुम्ही? वेगळेपण म्हणून काही संदेश द्यायचा विषयच येत नाही. आपलं जे कार्य आहे ते कार्य आपलं बोललं पाहिजे. आपलं संत तुकोबाराय काय म्हणायचे की आपण आपलं कार्य करत राहायचं. समोरचे आपल्याला काय म्हणतील, काय आपल्यावर टीका टिप्पणी करतील याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आणि आपण आपल्या कार्यात सदैव राहायचं. आणि शेवट तुम्ही संदेश काय देताल इथल्या मतदार बंधू भगिनींना, संदेश काय देताल? अ, काही दिवसात लवकरात लवकर पुणे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल. ती जाहीर झाल्यानंतरनं सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि नंतरनं नक्कीच मला माझ्या पार्टीवरती मला माझ्या आमच्या इथल्या आमदार माधुरीताई मिसाळ तसेच आपल्या पुणे शहराचे लाडके खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यावरती विश्वास आहे. तसेच आपले शहराचे अध्यक्ष धीरज भाऊ घाटे यांच्यावर विश्वास आहे की ते नक्कीच आमच्यासारख्या युवकांना आणि आमच्यासारख्या भारतीय जनता पार्टीतल्या सक्रिय कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये संधी देतील आणि संधी मिळाल्यानंतर आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करू. प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू आणि नागरिकांना एकच आव्हान आहे की आपल्याला जर पुण्याचा विकास करायचा आहे तर आपण जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला पुणे शहरामध्ये निवडणुकीमध्ये सहकार्य करावे आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करावे. आपल्या प्रभागाची सेवा करण्याची मला संधी मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.